हल्लेखोराला घरातूनच मदत मिळाली होती का याचाही आता पोलिसांकडून तपास सुरू आहे। सैफवरती हल्ला करणारा हल्लेखोर बाहेरचा होता का याचा तपास सुरू आहे। चोरीच्या उद्देशानेच हल्ला केल्याची मात्र सध्या सूत्रांकडून माहिती मिळतेय, पण यामागे कुठेतरी हल्लेखोराला घरातून मदत मिळाली होती का या महत्त्वाच्या मुद्द्यावरती पोलिसांचा तपास सुरू आहे। आपण पुन्हा एकदा निलेशलाच या संदर्भात माहिती विचारूया। निलेश, कुठली तरी घरातनच मदत मिळाली होती का असाही प्रश्न इथे उपस्थित होतोय, त्या संदर्भात काय माहिती आहे? हे खरं तर पोलिसांच्या तपासामधले काही मुद्दे आहेत जे आता एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत की जर प्रायव्हेट लिफ्टचं ॲक्सेस कार्ड जर अज्ञात व्यक्तीला मिळत असेल तर याचाच अर्थ त्या व्यक्तीच्या संपर्कात घरातलं कोणी व्यक्ती होतं का, जेणेकरून त्यानं ते ॲक्सेस कार्ड संबंधित व्यक्तीला दिलं आणि त्यामुळं अज्ञात व्यक्ती जो आहे तो थेट सैफ अली खान यांच्या घरामध्ये घुसला। कारण सैफ अली खान यांच्या घरामध्ये जर जायचं असेल तर त्यासाठी प्रायव्हेट लिफ्ट आहे आणि या प्रायव्हेट लिफ्टला जे आहे ते ॲक्सेस कार्ड या ठिकाणी वापरण्यात येतं आणि ते ॲक्सेस कार्डचा ॲक्सेस संबंधित व्यक्तीला मिळाला कसा, अशा पद्धतीचा पोलिसांना प्रश्न आहे आणि पोलीस याच अनुषंगानं तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। दुसरी बाब अशी आहे की काही वेळापूर्वी या ठिकाणी आता सैफ अली खान यांची जी मेड आहे ती देखील या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि सकाळपासून या सर्व कर्मचारी जे आतमध्ये काम करणारे आहेत त्यांचा देखील पोलीस जे आहेत ते तपास करताना त्यांच्याशी चौकशी करताना आपल्याला पाहायला मिळत होते। एबीपी माझाच्या हाती काही महत्त्वाचे विज्युअल्स देखील लागले होते की जे बिल्डिंगच्या आजूबाजूचे जे CCTV फुटेजेस आहेत त्याचा जो सगळा डेटा आहे तो देखील पोलिसांना गोळा केलेला आहे आणि त्या डेटाच्या माध्यमातून एक माहिती समोर येते की 2 संशयित जे आहेत ते पोलिसांच्या सध्या नजरेसमोर आहेत आणि त्यांचा तपास पोलिसांकडून सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्या संशयितांपैकीच कुणी एक व्यक्ती आहे का हे पोलीस सध्या तपासताना पाहायला मिळत आहेत। यातली महत्त्वाची आणखीन एक माहिती अशी होती की ॲक्सेस कार्डच्या बाबतीतला हा खरं तर एक मुद्दा होता की सैफ अली खान यांच्या प्रायव्हेट लिफ्टचा ॲक्सेस संबंधित व्यक्तीला मिळाला कसा आणि त्यामुळे तो संबंधित व्यक्ती थेट घरामध्ये पोहोचला आणि त्यानं नोकरांवर हल्ला केल्याचं पाहायला मिळालं। अर्थात निलेश, आणि त्यामुळेच कुठेतरी घरातनच मदत मिळाली आहे का या संदर्भामध्ये सुद्धा पोलिसांना संशय असावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।